नमस्कार, मी गीता कारेकर. गीता फॅशन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका कमेंटवर व्हिडिओ करणार आहोत. एका दादांची मला कमेंट आली होती की ब्लाऊजवर शोल्डर कशी घ्यायची किंवा ब्लाऊजच्या मापावर शोल्डरचं माप कसं घ्यायचं. तर बघा, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो, बिगिनर्स लोकांना. तर बघा, शोल्डरचं माप परफेक्ट कसं घ्यायचं ब्लाऊजवर. जर आपण अंगावर जर माप घेतलं नसेल तर ब्लाऊजवर कसं घ्यायचं. तर पहिला सुरुवातीला हे हुक किंवा बटन जे काय असेल ते असे पूर्ण लावून घ्यायचे ब्लाऊजचे आणि ब्लाऊज व्यवस्थित घडी घालायचा. एक दोन पद्धती सांगणार आहे मी, तुम्हाला जी सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही वापरा. आता या पद्धतीने आपण ब्लाऊजचे सगळे हुक लावून घेतले, मस्त छान असा व्यवस्थित अंथरून घेतला त्याला ब्लाऊजला, आणि कुठेही खेचायचं नाही किंवा ताणायचं नाही. जो बसलाय तो बसलाय, मग तुमची फरशीवर असू दे किंवा टेबलावर असू दे. या पद्धतीने आपण हा ब्लाऊज व्यवस्थित अंथरून घ्यायचा. कुठेही चुनी पडू द्यायची नाही. व्यवस्थित असा थोडासा इथं असा हे करायचं. आता बघा, आणि मला वाटते माझा एक व्हिडिओ आलेला आहे अगोदर, चॅनलवर असेल बघा, ब्लाऊज वरून माप कशी घ्यायची. हा मी व्हिडिओ टाकलेला आहे, पाठीमागे जाऊन बघा, चॅनलवर तुम्हाला भेटेल. आणि नाही भेटला तर हा परत एकदा आपण करू, तुम्ही तसे कमेंट करा. तर बघा, आता शोल्डर कशी घ्यायची. तर हे बघा, हे शोल्डरचं माप आहे इथे. हे इथं आहे, इथे एक आहे टीप. ही इथे एक आली टीप आणि इथं. तर इथून इथपर्यंत आपल्याला असा टेप लावून घ्यायचा. हे किती भरलं तर बघा, 10 इंच भरलेलं आहे. दिसतंय का तुम्हाला? 10 इंच. तर आता हे तयार 10 इंच आहे ना, आपल्याला शिलाईसाठी पण मार्जिन पाहिजे ना. तर मग आपण थोडा टेप या टीपच्या बाहेर सोडायचा. जेवढी तुम्ही शिलाई घेत असाल टीपमध्ये कापड, तेवढं तुम्ही त्या अंदाजे ठेवा टेप बाहेर. हे बघा असा. आणि इथं शिलाईच्या पुढे तुम्ही जेवढं अंतर टीपला घेता तेवढं अंतर पुढं मोजायचं. आता मी 3 रेगा घेते ना, तर मग मी इकडे पण 3 रेगा सोडलेला आहे आणि ह्या टीपच्या पुढे पण 3 रेगा मोजणार आहे. तर माझी इथं 10.25 भरते टीप पर्यंत. तिथून पुढे मी 3 रेगा, म्हणजे 1, 2 आणि 3, म्हणजे 10.5 आणि 1 रेगा आली. तर कमीत कमी आपल्याला 10.5 तरी शोल्डर घ्यायचे, बरोबर ना. तर मग 10.5चे निम्मे किती, अर्धा टेप करायचा 10.5चा, आणि निम्मे किती येत आहेत बघायचं. तर 5.25 येणार आहे. तर मग आपल्याला ही 5.25 अशी शोल्डर टाकायचे. हे जर समजलं का बघा. नाहीतर अजून एक तुम्हाला सांगते ट्रिक. असा घडी घालून घ्यायचा आणि हा जो पाठीमागचा गळा किंवा पाठीमागच्या गळ्याच्या खाली जी पट्टी राहते आपली पाठीची, ती पट्टी असा सरफेस घ्या, फरशीचा एक रेक समजा, किंवा मग तुमचा टेबलचा बाहेरची पृष्ठभाग असतो ना कडेला ते, किंवा मग अशी पट्टी सुद्धा लावलीत ना, काहीच नसेल तर अशी पट्टी सरळ रेषेत उभी करा आणि पाठीचा भाग बघा, त्या पट्टीला बरोबर असा टेकवा. दिसतंय का बरोबर कॅमेऱ्यामध्ये हे. तर हे बघा, असं एका रेषेत ठेवायचं. आणि हा जसाच्या तसा हा ब्लाऊज इथे. तर आपल्याला बघा, आपली शोल्डरची टीप इथं आली. हे बघा, दिसते का तुम्हाला? अंधार पडेल तिकडून. हे बघा, इथं आली शोल्डरची टीप. तर आपल्याला मार्जिन पण पाहिजे टीप मध्ये, ते मी मार्जिन घेतलं असं. आणि त्याच्यानंतर ते थोडी सरकवते पुढं मी पट्टी. हे बघा, अजिबात ब्लाऊज वर खाली पट्टी जाता कामा नये. पट्टीच्या बरोबर कडेला हा ब्लाऊजचं किनार लागली पाहिजे. आणि मग आपल्याला आता आणि ठेव टीपच्या पुढे मी टेप सरकवलाय, तर त्यांनी 6 इंचाचा शोल्डर ठेवलेले आहे. पण आपण 6 पेक्षा 5.5 घेणं कधीही चांगलं. तर 5.5 इंचाचा. आणि मुळात म्हणजे एवढा जर गळा खोल असेल 9-10चा, तर सरळ सरळ 2 इंच कमी करूनच साधारण
सर्रास बायकांची शोल्डर 14 ही असतेच, कोणाची 13.5 14.5 असते, पण 14 हे कंपल्सरी आपण धरून चालायचं जर अंगावर माप घेतलं नसेल तर. मग 14चे निम्मे 7 येतात, तर 7 मधून जर 9 इंचाचा 9.5 किंवा 10 इंचाचा गळा जर असेल पाठीमागचा, तर सरळ 7 मधून 2 इंच वजा करायचे आणि 5 इंचाची शोल्डर टाकायची. तब्येतीने जर बाई असेल तर 5.5 इंचाची शोल्डर टाकायची आणि ब्लाउज कटिंग करायचा. तर बघा, या पद्धतीत मी तुम्हाला ब्लाऊजच्या मापावरून शोल्डर कशी घ्यायची ते मी दाखवलेलं आहे. असं जर आता आणून घेतला ब्लाऊज इस्त्री करून तर हे 5.5च भरणार आहे. आता हा दुसरे कोणीतरी शिवलेला ब्लाऊज आहे, त्यामुळे त्यांची शोल्डरचा घोळ येणारच आहे. हे बघा 5 इंच. आपल्याला शिलाईचं मार्जिन पाहिजे म्हणून 5.5. तर 5.5 इंचाची ही बघा, इथून मी पट्टी लावलेली आणि इथे हे शोल्डर टाकलेले आहे. अशा पद्धतीत या ब्लाऊजची शोल्डर येणार आहे 5.5. आता झालं मोठ्या गळ्याचं माप. शोल्डर किती घ्यायची समजत नाही. जर ब्लाऊज आहे, शोल्डरचं माप घेतलेलं नाही अंगावर आणि गळा पण डीप आहे, तर किती घ्यायचं तर ह्या पद्धतीत घ्या. आणि जर गळा कमी असेल कुणाचा हा आता छोट्या गळ्याचा ब्लाऊज आहे, आता ह्याचं माप घेऊन दाखवते शोल्डरला माप कसं घ्यायचं. हा ब्लाऊज मी घडी घातली आणि इथे बरोबर लावून घेतला आणि हा आता मी शिवलेला आहे ब्लाऊज स्वतः, तो मापाचा होता, हा मी शिवलेला आहे ब्लाऊज. हे आपण व्यवस्थित इथे घेऊयात. घडी मात्र व्यवस्थित घ्यायची अशी. आता बघा, हे इथं व्यवस्थित पट्टीला आणि इथून आपण हे लावलं. ते किती आलं? टीप पर्यंत 6.25 आणि एक 3 रेगा पुढे म्हणजे 6.25. 6.25ची शोल्डर मी या गळ्याला घेतलेली. गळा कितीचा आहे तर 6 इंचाचा गळा आहे. हे बघा, इथून इथं 6 इंचाचा गळा आहे. तर आपला काय फॉर्म्युला, 10 इंचाचा गळा असेल तेव्हा 2 इंच कमी करायचे शोल्डर मधून आणि 9 इंचाचा असेल तर अजून पाव इंच कमी म्हणजे 1.25. 8 असेल तर 1.5, 7 असेल तर 1.25 आणि 6 असेल तर 1 इंच. बरोबर. तर आता हा 6चा गळा तर आपण 1 इंच शोल्डर मधून कमी केले. बरोबर. आता आपलं हे शोल्डर बघा इथं 6.25 आले ना, तर याच्यात 1 इंच घातलं तर 7.25 इंचाची शोल्डर आहे, म्हणजे 7.25 दुने 14.5. म्हणजे या बाईंची तयार शोल्डर किंवा अंगावरचं माप हे 14.5 आहे. त्याच्यातून मी हे 6.25 वर गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर कमी करून 6.25 वर हा कटिंग केलेला आहे. मला वाटते बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल कशी शोल्डर घ्यायची. तर मी दाखवलेला आहे आता हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. तर मी हा व्हिडिओ सर्वांचाच असा प्रॉब्लेम होत असेल म्हणून हा व्हिडिओ केला आहे. तर सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.